नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात MPSC एक्झाम गाईड हे यूट्यूब चॅनल. आज आपण 22 एप्रिल 2026 रोजीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की यामध्ये आपण जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. राज्यसभेच्या उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? राज्यसभेच्या उपसभापतीपदी कोणाची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हरिवंश नारायण सिंह. हरिवंश नारायण सिंह. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने हा तुम्ही लक्षात ठेवा. हरिवंश नारायण सिंह यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते या पदावर विराजमान होणारे राज्यसभेचे पहिले नॉमिनेटेड सदस्य ठरले आहेत. त्यांचा प्रस्ताव राज्यसभेतील सभागृह नेते JP नड्डा यांनी मांडला होता. राजकारणात येण्यापूर्वी हरिवंश नारायण सिंह हे प्रभात खबर या वृत्तपत्राचे संपादक होते. ते त्यांच्या निष्पक्ष कामासाठी ओळखले जातात. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. हरिवंश नारायण सिंह राज्यसभेच्या उपसभापतीपदी त्यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये बांगलादेशमध्ये भारताची नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे दिनेश त्रिवेदी. दिनेश त्रिवेदी. तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तर हा तुम्ही लक्षात ठेवा. माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताची नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. तर सामान्यतः हे पद वरिष्ठ परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांना दिले जाते. म्हणजे हाय कमिशनर हे जे पद आहे, तर हे जे पद आहे हे वरिष्ठ परराष्ट्र सेवा म्हणजे IFS अधिकाऱ्यांना दिले जाते. परंतु सरकारने यावेळी एक अनुभवी राजकीय नेत्याची यासाठी निवड केली आहे. तर दिनेश त्रिवेदी हे यापूर्वी भारताचे रेल्वे मंत्री आणि आरोग्य राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. ICC ने एप्रिल 2026 मध्ये पहिली महिला T20I चॅलेंज ट्रॉफी कोणत्या देशात लॉन्च केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे रवांडा. रवांडा. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC ने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी रवांडामध्ये महिला T20I चॅलेंज ट्रॉफी 2026 सुरू केली आहे. ही स्पर्धा 18 एप्रिल 2026 पासून रवांडाची राजधानी किगाली येथे सुरू झाली. यात रवांडा, इटली, नेपाळ, USA आणि वानुआतू हे 5 देश सहभागी झाले आहेत. हे सामने डबल राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवले जाणार असून याचा उद्देश उदयोन्मुख देशातील महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय अनुभव देणे हा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशाचे चान्सलर ख्रिश्चियन स्टॉकर भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत? त्याचे उत्तर आहे ऑस्ट्रिया. ऑस्ट्रिया. तर 42 वर्षानंतर ऑस्ट्रियाच्या चान्सलरचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रियामध्ये संरक्षण, व्यापार आणि अन्न सुरक्षा यासारख्या क्षेत्रात महत्त्वाचे करार झाले. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. पहिल्या ब्रिक्स शैक्षणिक मंचाचे म्हणजेच ब्रिक्स अकॅडमिक फोरम चे आयोजन एप्रिल 2026 मध्ये कोठे करण्यात आले? त्याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली. तर भारताच्या 2026 मधील ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तर यात ब्रिक्स देशांमधील धोरणात्मक संवाद आणि संशोधन यावर चर्चा करण्यात आली. पुढील प्रश्न बघू. नुकतेच निधन झालेले भगवानदास रायकवार कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? भगवानदास रायकवार कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर आहे बुंदेली युद्धकला म्हणजेच मार्शल आर्ट्स. तर त्यांना दाऊ या नावाने ओळखले जात असे. त्यांना 2026 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता. तर त्यांनी पारंपरिक युद्धकला जतन करण्यासाठी छत्रसाल बुंदेलखंड आखाडाही स्थापन केला होता. जागतिक वारसा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचे उत्तर आहे 18 एप्रिल. 18 एप्रिल. तर ऐतिहासिक वस्तूंच्या जतनासाठी हा
दिवस जगभर साजरा केला जातो. तर याची 2026 ची थीम आहे एमर्जन्सी रिस्पॉन्स फॉर लिव्हिंग हेरिटेज इन कॉन्टेक्स्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड डिझास्टर. ही याची जागतिक वारसा दिनाची थीम आहे. चला आता आपण जी आत्ताचे आपण प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर राज्यसभेचे उपसभापती पदी सलग तिसऱ्यांदा हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे आणि ते पहिले नॉमिनेटेड सदस्य पण आहेत या पदावर नियुक्त होणारे. तर बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त यांची या पदावर निवड झाली आहे. त्यांचे नाव आहे दिनेश त्रिवेदी आणि याची विशेषता आहे की हे माजी केंद्रीय मंत्री होते. तर पहिली महिला T20I चॅलेंज ट्रॉफी 2026 कुठे आयोजित करण्यात आली तर रवांडा. तर ICC ने रवांडा येथे आयोजित करण्यात आली. ICC ने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन केले. भारताचा दौरा करणारे चान्सलर कोणत्या देशाचे होते त्यांचं नाव काय त्यांचं नाव आहे ख्रिश्चियन स्टॉकर आणि ते ऑस्ट्रिया या देशाचे होते आणि 42 वर्षानंतर त्यांचा पहिला दौरा आहे. तर पहिला ब्रिक्स शैक्षणिक मंच कुठे स्थापन झाला तर नवी दिल्ली भारताच्या 2026 अध्यक्षपदाअंतर्गत. तर भगवान दास रायकवार यांचे निधन झाले. हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते त्याचे योग्य उत्तर आहे बुंदेली युद्धकला. 2026 चे ते पद्मश्री विजेते पण होते. आणि जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे 18 एप्रिल. तर मित्रांनो हे होते आजचे 22 एप्रिल 2026 चे महत्त्वाचे करंट अफेअर्स MCQs. तर तुमचा स्कोर किती झाला आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि MPSC एक्झाम गाईड या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दररोज अशाच महत्त्वाच्या करंट अफेअर्स MCQs साठी MPSC एक्झाम गाईड सोबत नक्की रहा. धन्यवाद.